मंत्रालय येथे वनमंत्री गणेश नाईक हे आपल्या दालनात लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून आलेल्या नागरिकांनी वन विभागाशी संबंधित आपल्या समस्या वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमोर मांडल्या, ज्या ताबडतोब सोडवण्याच्या सूचना करण्यात आल्या। यानंतर मंत्रालयात पार पडलेल्या विविध बैठकांचे नेतृत्व देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात आले। याचे विस्तृत वर्णन पुढील प्रमाणे। अभयारण्यातून विस्थापित होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी सुधारित धोरण राबवावे, वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश। मंत्रालय येथे वन विभागाची 100 दिवस कृती आराखडा पूर्ततेबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर विवेक खांडेकर, उपसचिव वने विवेक हौशिंग, प्रधान मुख्य वन संरक्षक एम श्रीनिवासन राव व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते। अभयारण्यातून विस्थापित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन अधिक प्रभावी आणि मानवतावादी रीतीने करण्यासाठी सुधारित धोरण आवश्यक आहे। त्या अनुषंगाने अभयारण्यातून विस्थापित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी सुधारित धोरण राबवावे असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले। वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की येत्या 100 दिवसात करण्यात येणाऱ्या कामांचे नियोजन, येऊन झालेल्या कामांचा परिपूर्ण अहवाल मुख्यमंत्री यांना सादर करण्यासाठी तयार करावा। या 100 दिवसात विस्थापित समुदायाच्या पारंपरिक जीवनशैलीचा आदर करून त्यांच्या पुनर्वसनाची योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही वनमंत्री गणेश नाईक यांनी केल्या। शासन मयूर अभयारण्य येथील ग्लॅरिसिडिया वनस्पती समूळ नष्ट करण्यासाठी सकारात्मक पावले उचलणार, वनमंत्री गणेश नाईक। मंत्रालय येथे आष्टी, पातोदा आणि शिरूर येथील समस्या आणि उपाययोजना व मयूर अभयारण्य येथील मयूर पक्ष्यांच्या अस्तित्वासाठी उपाययोजनांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी आष्टीचे आमदार सुरेश धस, मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव वन संरक्षण उत्पादन व व्यवस्थापन एम श्रीनिवासन राव व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते। बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। बीड जिल्ह्यातील वन विभाग, वन्यजीव अंतर्गत मयूर अभयारण्य येथील मयूर पक्षाचे अस्तित्व कायम राहण्यासाठी ग्लॅरिसिडिया ही वनस्पती समूळ नष्ट करावी अशी मागणी आहे। या मागणीचा मयूर पक्षाच्या अस्तित्वासाठी व जनहितासाठी शासन मयूर अभयारण्य येथील ग्लॅरिसिडिया वनस्पती समूळ नष्ट करण्यासाठी सकारात्मक पावले उचलणार आहे, अशी ग्वाही वनमंत्री यांनी दिली। माजी आमदार शोभाताई फडणवीस यांची वनमंत्री गणेश नाईक यांच्या समवेत भेट। माजी आमदार शोभाताई फडणवीस यांनी मंत्रालय येथे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान वनजमीन जागेवर प्रत्यक्षात मोजमाप करून जागेवर डिमार्केशन करून वनजमीन व मूळ मालकाच्या हक्काची जमीन अधिकृत ताब्यात घेण्याबाबत चर्चा पार पडली। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।